श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर यांच्याकडून आवाहन। सद्गुरू श्री बाळूमामा देवालय आदमापूर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या देवावतारी श्री बाळूमामांचे कोणीही वारस अथवा वंशज नाही। त्यांनी आपला सर्व कारभार श्री बाळूमामा देवालय आदमापूर यांच्या स्वाधीन केला आहे। त्यामुळे इथूनच सर्व विकास आणि बकऱ्यांचा सांभाळ सुरू आहे। मात्र हल्ली काही बेरोजगार लोक भोंदूबाबा बनून श्री भक्तांमध्ये गैरसमज पसरवून भक्तांकडून पैसे देणगी घेत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं। यामुळे देवालयाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबूराव होडगे यांनी भक्तांना ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी आदमापूर येथे येऊनच रितसर द्यावी आणि काही प्रापंचिक अडचणी असतील तर बाळूमामा बकऱ्यांच्या तळावर जाऊन सेवा करावी। या निवेदनाद्वारे सर्वांनी या गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी असं आवाहन केलं आहे। तसेच लवकरच आम्ही अशा लोकांवर कायदेशीर कार्यवाही करत आहोत असे कळवले आहे। अतूट नात्याचा स्नेह गोडवा गोकुळच्या मधुर बासुंदी आणि श्रीखंडासोबत वाढवा। नमस्कार, मी श्री लक्ष्मण बाबूराव होडगे, कार्याध्यक्ष बाळूमामा देवालय, सूचित करतो की लाखो भाविक श्रद्धास्थान असणाऱ्या देवावतारी श्री बाळूमामाचे कोणीही वारस अथवा वंशज नाही आहे। त्यांनी आपला सर्व कारभार श्री बाळूमामा देवालय आदमापूर यांच्यावर स्वाधीन केला आहे। त्यामुळे तेथूनच सर्व विकास व बकऱ्यांचा सांभाळ सुरू आहे। मात्र हल्ली काही बेरोजगार लोक भोंदूबाबांकडून भक्ताकडून गैरसमज पसरवून भक्ताकडून पैसे देणगी घेत असल्याचे आमचे निदर्शनास आले आहे। यावर आमचा आक्षेप आहे। त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची असेल त्यांनी आदमापूर येथे येऊनच रितसर द्यावी व काही प्रापंचिक अडचणी असतील तर त्यांनी बाळूमामाच्या बकऱ्याच्या तळावर जाऊन सेवा करावी। या निवेदनाद्वारे सर्वांना या गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी। लवकरच आम्ही अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करीत आहोत। सध्या सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात भोंदूगिरी सुरू असल्याचं दिसून येत आहे। यावर आता देवस्थान कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आलं। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।